नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि आवडला व्हिडिओ तर सर्वांना शेअर नक्की करा। आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि अपडेट घेऊन आलेलो आहे शिक्षक भरती संदर्भात। शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे। जे उमेदवार ज्यांनी सेकंड टेट दिलेली आहे आणि जे सेकंड फेजच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत, हे लक्षात घ्या। चला पुढे बघूया आपण काय राहील सर, लक्ष द्या। तत्पूर्वी परत एक गोष्ट सांगू इच्छितो की थर्ड टेट नियोजित आहे, 100% होणार आहे, लक्षात घ्या। तर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये होईल ती बॅच आपल्याकडे फक्त 1099 रुपयामध्ये अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्ड बॅच मिळेल, सोबतच सर्व विषयांच्या नोट्स, पीडीएफ्स, ई बुक्स आणि संपूर्ण 50 पेपर टेस्ट सिरीज, 50 सोल्युशन पेपर मिळेल त्यासोबत तुम्हाला। आणि आजपर्यंत झालेले सर्व पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी बॅचचा मिळेल आणि ते फक्त आणि फक्त 1099 रुपयामध्ये मिळेल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, त्या ठिकाणी ॲपची लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा। आजपर्यंत गेल्या 2022 TIT मध्ये 1000+ शिक्षक आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून लागलेले आहेत। यशाचे भागीदार व्हायचे असेल लगेच बॅच परचेस करा आणि अभ्यासाला सुरुवात करा। वेळेवर अभ्यास होत नसतो, गेल्या वेळेस फक्त आपल्याला TIT साठी 22 दिवस मिळाले होते, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। चला पुढे जाऊया आणि काय आहे अपडेट ते आपण बघूया। हे बघा, अलीकडे अपडेट आलेली आहे आणि त्या अपडेटमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया। कुठून आली आहे अपडेट तर तुम्हाला सांगतो। आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि विषय काय आहे तो आपण इथे जाणून घेऊया। लक्ष द्या, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, लक्षात घ्या। विषय इथे काय म्हणत आहे तर पवित्र पोर्टल मार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना, तसेच दुसऱ्या टप्प्यातील हे बघा, आपल्यासाठी प्रत्येक विद्यार्थी वारंवार म्हणत असतात सर सेकंड फेज होईल काय, सेकंड फेज होईल काय। तर इथे बघा, दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी बघा SEBC इमाव या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ, तसेच 10% रिक्त पदाकरिता कार्यवाही करण्याबाबत बघा, 10% रिक्त पदाबाबत कार्यवाही करण्याबाबत असं स्पष्ट यामध्ये उल्लेख झालेला आहे। आणि काय काय मुद्दे आहेत तर ते प्रत्येक मुद्दे आपण बघूया। बघा, ह्याच्या या परिपत्रकानुसार इथे पहिला मुद्दा इथे काय सांगण्यात आलेला आहे बघा, महोदय उपरोक्त विषयाबाबतच्या आपल्या संदर्भीय पत्रास अनुसरून आपणास पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। लक्षात घ्या, तर काय काय सूचना आहे त्या सर्व सूचना आपण या ठिकाणी बघणार आहोत, लक्षात घ्या। तर इथे बघा काय म्हणत आहे, लक्ष द्या प्रत्येकाने। इथे पहिली सूचना आहे बिंदू नामावलीतील, लक्षात घ्या, बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदाकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या। म्हणजे पूर्वी जेव्हा शिक्षक भरतीचा प्रथम टप्पा झाला, बिंदू नामावली अपडेट नसल्या कारणाने किंवा काही त्रुटी असल्या कारणाने ज्या 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या, या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्याकडून बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत, तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून 10% रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त 10% पदभरतीचा समावेश करण्यात यावा। म्हणजे आता बघा की आता तुमच्या त्रुटी दूर झालेल्या आहेत, तर आता 10% पदभरती दुसऱ्या टप्प्यामध्ये ॲड करण्यात येईल। म्हणजे दुसरा टप्पा जो आहे शिक्षक भरतीचा, त्याच्या हालचाली अत्यंत वेगाने सुरू आहे, हा महत्त्वाचा विषय। बघा, भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजर व रुजू न झालेला, बघा म्हणजे अपात्र गैरहजर आणि ज्यांनी जॉईन केलेलं नाही आहे अशा उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे। यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात यावी। म्हणजे रिक्त, अपात्र, गैरहजर 10% हे मुद्दे मार्गी लागणार आहेत, ते लक्षात घ्या। बघा, तसेच शासन निर्णय
10/11/2022 अन्वये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार 3 महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील. म्हणजे प्रति 3 महिन्याच्या नंतर. आता हे किती म्हणजे प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी किती होईल हे तरी सध्या सांगता येणार नाही, हे लक्षात घ्या. 3 महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असं सांगितलं गेलेलं आहे. मुद्दा तिसरा आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम 2024 राज्यात दिनांक 26/2/2024 पासून लागू करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्रांद्वारे वेळोवेळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास SEBC या प्रवर्गाकरिता विहित आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात. म्हणजे बघा SEBCचं जे आरक्षण आहे ते लागू केलेलं आहे. पहा, तर आता इथे काय होतंय की इथे बऱ्याचदा शासनाला या गोष्टी लक्षात येणं जरुरी आहे की म्हणजे एकदा चालू भरतीमध्ये ह्यांना कोणतेही चेंजेस करता येत नाही, कारण हा 2022च्या भरतीचा भाग आहे, ते लक्षात घ्या. आता याच्यामुळे काय होऊ शकते तर ते आपण भविष्यात बघूया. आणि नंतरचा आणि शेवटचा मुद्दा बघा कसा आहे, तो काय म्हणत आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास SEBC वर्गाकरिता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे. बघा, म्हणजे इथे काय काय म्हणजे एक कन्क्लुजन शेवटी तुम्हाला सांगेल मी. लक्षात घ्या, यास्तव सदर उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी. तर हा एक मुद्दा. तुम्ही जे सेल्फ डिक्लेरेशन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये तुम्हाला बदल करण्याची संधी देण्यात यावी. तसेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबाबतची माहिती उमेदवारांनी नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना अर्हता प्राप्त करूनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही. यास्तव दिनांक 12/2/2023 पूर्वी विहित अर्हता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहिरातीमध्ये म्हणजे तुम्हाला तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे ती नोंद करण्याची संधी देण्याकरिता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी असं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर आता बघा, ह्या ठिकाणी जर समजा आपण बघतो म्हटलं तर तुम्हाला कन्क्लुजनमध्ये काय काय मिळणार आहे. तर बघा, हे जे आपण कन्क्लुजन बघत आहे तर ते आहे की जी दुसरी टेट झाली आहे, सेकंड टेट झाली आहे, तर त्या सेकंड टेटमधील शिक्षक भरतीचा काय सांगा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू होत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि आता जे आपण बघितलं त्यानुसार स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करता येणार, त्याच्यामध्ये तुमचं आरक्षण नोंद करता येणार. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या तारखेच्या आधी तर 12/2/2023च्या आधी तुमची जे शैक्षणिक अर्हता आहे म्हणजे तुमच्या चुकून त्या अर्हता टाकल्या गेल्या नाही, त्या अर्हता चुकून काय म्हणून सांगा टाकल्या गेल्या नाही, तर ती अर्हता ती पात्रता तुम्हाला या ठिकाणी नोंद करता येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणकोणत्या जागा येणार आहे तर 10% जागा ज्या राखीव ठेवल्या होत्या बिंदू नावावलीमधील त्रुटी संदर्भात तर त्या जागा येणार आहे. आणि त्याच्यानंतर रिक्त, अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले ह्यांच्याही रिक्त राहिलेल्या जागा म्हणजे येणार आहे, लक्षात घ्या. आणि कोणतं आरक्षण नोंदवता येणार आहे SEBC आणि कुणबी हे आरक्षण त्या ठिकाणी तुम्हाला नोंदवता येणार आहे, हे लक्षात घेता. अशा प्रकारचं कन्क्लुजन या पत्रातून आहे. वारंवार विद्यार्थी मेसेज करून फोन करून विचारतात की सर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा केव्हा होणार, कधी होणार, कसा होणार, ह्या सर्व गोष्टी वारंवार विचारत असतात. त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल सर्वांना शेअर करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो बघा, म्हणजे गाफील राहू नका. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2024 100% होणार आहे. न्यायालयामध्ये तसं शेड्यूल काय म्हणू तर म्हणजे पाठवल्या गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे सर्व विषय घेऊन ही बॅच फक्त 1099 रुपयात आपण देतो आहे. सर्व लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या PDFs, ई-बुक्स, नोट्स, मोफत टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजमध्ये 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर, मागील सर्व वर्षींचे झालेले पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी
आतापर्यंत शिक्षक भरतीमध्ये आपल्या क्लासेसमधून 1000+ उमेदवारांची निवड झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.